नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन ज्ञानेश्वर फाकटकर, संपादक रोकटोक मावळ. मित्रांनो, 8 मार्च जागतिक महिला दिन आपण सर्वांनी अतिशय उत्साहात साजरा केला. मी जसं माझं नमूद केलं की या महिला दिनानिमित्त आपण संपूर्ण महिनाभर आपल्या मावळ तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणारे त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून, आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये गेली 40 वर्ष एक प्रसिद्ध गायिका म्हणून ज्या सर्वांनाच परिचित आहेत, मग ते देशात असतील किंवा विदेशात असतील, अशा कृपा नागपाल मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. मॅडम, आपलं सहर्ष स्वागत. स्वर पंचम त्यांनी नुकतीच गायनाची ही संस्था सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये अनेक नवतरुणांना त्याच्यात ते मार्गदर्शन करत असतात. आणि विशेष म्हणजे आज आम्ही सांगायला अभिमान वाटतो की फक्त आपल्या या मातीतच नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांनी अनेक गायनाचे शोज केलेत. आणि त्यांच्या या कामाचा आढावा आज आपण आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. मॅडम, मला वाटतं की जसं मी आता नमूद केलं की आज ही जी तुमची मुलाखत आहे, विशेषतः की गेली 40 वर्ष ज्या गायनाच्या क्षेत्रात तुम्ही काम करतायत, बरोबर की नाही, ही मुलाखत आहे त्याबद्दल. कारण बरेच तरुण याच उत्सुक आहेत ऐकायला तुमचा हा सर्व इतिहास, बरोबर की नाही. तर तुम्हाला पहिला प्रश्न मी असा विचारतो, आपल्या संगीत पार्श्वभूमीबद्दल आज आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडेल. सर्वप्रथम मी नितीन पाकटकर सर यांचे खूप खूप आभार मानते की त्यांच्याकडे पाहिल्यावर मला खूप आश्चर्य वाटतं. ते इतके ॲक्टिव्ह असतात, नेहमी ते कर्तृत्ववान स्त्रियांच्या मागे उभे असतात. आणि अशाच प्रकारे हाही प्रोग्राम त्यांनी आपल्या हाती घेतला आहे. हा कार्यक्रम ते राबवत आहेत की महिला दिनाच्या निमित्ताने त्यांनी खूप साऱ्या आपल्या मावळ तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचे मुलाखती त्यांनी घेतल्या आणि त्याच्यामध्ये मला त्यांनी छोटंसं स्थान दिलं. त्याबद्दल मी खूप त्यांचे आभार मानते. मॅडम, मी आता जो तुम्हाला प्रश्न विचारला त्याबद्दल, आमच्या घरी सगळ्यांनाच गाणं येतं. वडनेरकर फॅमिली माझ्या माहेरची, त्यांना सगळ्यांना कलाकार फॅमिली म्हणायची. सगळ्यांनाच गाणं येतं. त्यापैकी काही जे कुटुंबियातील मेंबर होते, जसे माझा एक भाचाही आहे श्रीरंग टेंबे, माझी मोठी बहीण आहे नंदा वडनेरकर, यांनी हे प्रोफेशनल झाले. त्यांनी कार्यक्रमाच्या द्वारे त्यांची कला पेश केली. तर ज्या प्रकारे आम्ही श्वास घेतो त्याच प्रकारे आमचं एक शरीराचं अंग आहे गाणं म्हणजे. त्यामुळे फार लहानपणापासूनच आम्ही याची सुरुवात केली होती. म्हणजे मला वाटतं की जसं तुम्ही आता नमूद केलं की श्वास म्हणजे तुमचं गाणं, म्हणजे तुमचा श्वास, याच्यावरूनच एक जाणवतं की तुम्ही या क्षेत्रासाठी किती डेडिकेटली काम करताय गेली अनेक वर्ष, बरोबर ना. मला वाटतं की मॅडम, लाईव्ह परफॉर्मन्स म्हणजे कृपा नागपाल मॅडम, हे असं एक व्हॉट आय विल से, इट हॅज बिकम इक्वेशन, एक समीकरण झालं, बरोबर. कारण गेले अनेक वर्ष तुम्ही मुख्यतः यासाठीच प्रसिद्ध आहात. आणि आता सुद्धा आम्ही फेसबुकच्या, इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाहत असतो तुमचे लाईव्ह परफॉर्मन्स, बरोबर. तर तुम्ही लाईव्ह परफॉर्मन्स कधीपासून सुरू केले आणि कुठे कुठे केले? मी 14 वर्ष वयाच्या पासून, ओके, ऍट द एज ऑफ 14. येस, 14 तिथपासून मी लाईव्ह परफॉर्मन्स सुरू केले. पहिला माझा ऑर्केस्ट्रा होता कलाकार, झपाटा आणि असे अनेक ऑर्केस्ट्रा त्यावेळी प्रसिद्ध होते. साधारण किती सालची गोष्ट असेल ही? 1990ची. ओके, आम्ही शाळेत असतो त्यावेळेस. तर 1990 मध्ये मी सुरू केला हा प्रवास आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्ण भारतभर फिरायचो. ओके. हो, महाराष्ट्र तर फिरायचोच, पण भारतभर आम्ही फिरायचो आमचे प्रोग्राम करण्यासाठी. संपूर्ण भारतभराचं भ्रमण व्हायचं. मला ह्यालाच थोडासा अनुसरून प्रश्न विचारायचा आहे की जसं मी अगदी सुरुवातीला तुमच्या इंट्रो मध्ये नमूद केलं होतं की परदेशात सुद्धा तुमचे परफॉर्मन्स व्हायचे, त्याबद्दल आज आम्हाला नक्कीच, कारण
90चा साल म्हणजे मला वाटतं की बऱ्याच जणांना कदाचित म्हणजे दे माइट नॉट बी नोईंग की बाबा कृपा नागपाल मॅडमचा हा इतिहास आहे, अगदी रोखठोकपणे सांगायचं म्हटलं, बरोबर की नाही? कारण प्रत्येकाला आपली पार्श्वभूमी माहित असते असं नाहीये. तर नक्कीच आज आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की या माध्यमातनं जे नवके कलाकार आहेत किंवा ज्यांना पदार्पण करायचं क्षेत्रात त्यांना नक्की कळेल की आपण म्हणजे या व्यक्ती किती दिग्गज आहे या क्षेत्रातल्या. बरोबर आहे. तर मला हे नमूद करावं असं वाटतं की जो मला अनुभव दिला आपल्या ऑर्गनायझर्सनी, झपाटा कलाकार ह्या ऑर्गनायझर्सनी पूर्ण भारतभर फिरून आम्ही जो अनुभव घेतला तोच मला नंतर खूप कामाला आला. परदेशात जाताना सुद्धा मला तोच अनुभव कामाला आला. साधारण परदेशात कुठं कुठं आपण परफॉर्मन्स केले? हा, पहिल्यांदा मला परदेशात न्यूयॉर्कला चान्स मिळाला. ओके, न्यूयॉर्कला. येस. तर ते छोटासा किस्सा हो सांगतो नक्कीच, आवडेल. की एक ऑर्गनायझर होते गुजराती, तर त्यांचं खूप वेळा हे झालं होतं, रिजेक्ट झालं होतं विसा, की त्यांच्या ग्रुपमध्ये कलाकार नीट नव्हते. ओके. तर त्यावेळेस पहिल्यांदा जेव्हा आम्ही गेलो ऑफिसमध्ये तिकडच्या, तर त्यांनी, तुम्हाला माहिती असेल इमिग्रेशन ऑफिसमध्ये कसं ते इंटरव्ह्यूज वगैरे घेतात ना, त्यांनी मला पहिल्यांदा पाठवलं. तर आम्ही गझल ग्रुप म्हणून जात होतो न्यूयॉर्कला. त्यांनी मला एक गझल गायला लावली आणि ती मी गझल जेव्हा सुरू केली तर त्यांनी मला स्टॉपच करायला लावली नाही. म्हणजे थांब असं म्हटलंच नाही, पूर्ण गझल झाली तरी त्यांनी थांबच म्हटलं नाही. एवढं म्हणजे तो, आणि माणूस अमेरिकन होता बरं का, इंडियन पण नव्हता. तर नंतर मी म्हटलं आता मी थांबू का? हो, तुमचा ग्रुप कोणता आहे, चला तुमच्या सगळ्या मेंबर्सना मी ऍक्सेप्ट करतो आणि तुम्हाला विसा देऊन टाकतो. अशा प्रकारे न्यूयॉर्क ऐकलं. अजून कोणत्या कोणत्या परदेशात ठिकाणी झाले तुमचे? त्याच्यानंतर आफ्रिकेला मी गेले होते शक्ती कपूर अँड ग्रुप बरोबर. हो, शक्ती कपूर खूपच छान प्लॅनिंग वगैरे त्यांनी केलं होतं. 31st नाईट होती तिकडे, तर 5000 पब्लिक होतं आमचं शोला. तर तिथेही छान प्रोग्राम झाला. नंतर फिजी आयलंडला गेले होते मी. फरहानाज म्हणून त्या काही एक छान सुप्रसिद्ध नटी होती, तर तिने मला नेलं होतं. फिजी आयलंडच्या 5 आयलंडवर आम्ही केले होते प्रोग्राम. आणि जसं काय इंदिरा गांधी उतरती आहे फ्लाईटमधून असं आमचं स्वागत झालं. फ्लाईटमधून उतरल्या हात तुरे, लाईव्ह ब्रॉडकास्टिंग झालं, सेलिब्रिटी, एकदम सेलिब्रिटी. आणि आम्हाला चार्टर फ्लाईट ठेवलं होतं वेगवेगळ्या आयलंडवर जायला. आणि पहिला शो झाला तेव्हा फरहानाजचा फोटो न येता माझाच मोठा फोटो होता पेपरमध्ये सुवा आयलंडला. तर तो एक खूप छान अनुभव. म्हणजे ह्या सगळ्या मोठ्या कलाकारांबरोबर तुम्ही कार्यक्रम केलेत, बरोबर ना? अजून काही नाव राहिलेत? हा, मस्कतला आम्ही गझल प्रोग्राम केला होता. त्याच्यामध्ये सितार वादक, खूप मोठे मोठे सितार वादक आणि खूप मोठे गायक होते आमच्याबरोबर. जुबेर म्हणून एक सितार वादक आहेत जे खूप प्रसिद्ध आहेत, सगळ्या मोठ्या कलाकारांच्या मागे ते असतात. तर असे मला खूप, मी भाग्यवान समजते स्वतःला की खूप छान मला साथ दिली सगळ्यांनी. मॅडम, शेवटी हे सगळं करत असताना एका महिलेसाठी हे सोपं नसतं, कारण शेवटी आज फॅमिली बॅलन्स करायची, बरोबर ना? त्याबरोबर आपले बाकीचे छंद सुद्धा बॅलन्स करायचे, आणि हे करत असताना हा जो मुख्य आपलं क्षेत्र आहे गायनाचं, हे सुद्धा बॅलन्स करायचं, आणि हे प्रेरणेशिवाय शक्य नसतं, बरोबर ना? आज मला तुम्हाला विचारायचं की आपली सर्वात मोठी संगीतमय प्रेरणा कोण आहेत? अगदी अभिमानाने मी सांगेन की मी पार्लेकर आहे आणि विले पार्ल्याला माझा जन्म झाला. तिथे आम्हाला फ्रीमध्ये पंडित भीमसेन जोशी, शोभा गुरुजी, पु ल देशपांड्यांची कथाकथनं, वपू काळ्यांची कथाकथनं अगदी फ्रीमध्ये आम्हाला ऐकायला मिळायची. जी नावं आम्ही फक्त वृत्तपत्र किंवा टीव्हीतनं ऐकली पाहिली, ती आज तुम्ही प्रत्यक्षात त्यांच्यावर काम केले? नाही, काम नाही केलं आम्ही, लहानपणापासून त्यांना ऐकतो. ओके, फक्त ते गुरुस्थानी तुम्हाला, बरोबर ना? तर ते मला प्रेरणा, तुम्ही म्हणालात ना, तर ती प्रेरणा त्यांच्यामधून मला मिळाली की ते आमचे, मी त्यांना तर देवच समजते की एवढं छान त्यांनी माझ्या मनामध्ये अंकुर म्हणतात ना पेरला की जो मग पुढे त्याचं झाड झालं. वा, खऱ्या अर्थाने मला वाटतं जर गुरुस्थानी असे एवढे दिग्गज लोक असतील
तर कृपा नागपाल मॅडमनी परदेशात शो करणं म्हणजे काही म्हणजे आमच्यासाठी तर असं वाटत नाही की काहीतरी मोठी गोष्ट आहे. कारण आज ही मंडळी म्हणजे फक्त महाराष्ट्राचे नव्हे तर ही आपल्या देशाची रत्न आहेत, बरोबर ना. मॅडम हे सगळं करत असताना गायनाचे वर्ग सुरू करण्याचा विचार कसा मनात आला? त्याला एक कारण होतं की मी मुंबईहून तळेगावमध्ये शिफ्ट झाले आणि तळेगावात आल्यावर एक कलाकार असतो तो कधी स्वस्थ बसत नाही. आणि मला असं वाटायला लागलं की का आपण आपल्याला जो अनुभव आहे आपल्या गाठीशी तो दुसऱ्यांना का घेऊ. राईट. शेवटी ज्ञानदान हे झालंच पाहिजे, त्याच्यासारखं पवित्र कार्य नाही. बरोबर आहे. तर हा विचार येऊन मग मी माझा क्लास सुरू करण्याचा विचार केला. मग आता हे सगळं मला वाटतं की आता क्लासेस चालू आहेत, शोज चालू आहेत, बरोबर की नाही. मला वाटतं की हा प्रवास होत असताना आज ज्या तरुणींना या क्षेत्रात यायचंय गायनाच्या, त्यांच्यासाठी आज नक्की या माध्यमातून या व्यासपीठावरनं तुम्ही नक्की काय सल्ला देणार? मी हा सल्ला देऊ इच्छिते की त्यांनी संगीत ह्याला खूप असं सोपं काम असं समजू नये. ती एक तपश्चर्या आहे आणि ती तपश्चर्या तुम्ही मनापासून केली पाहिजे, त्याच्यामध्ये जीव ओतला पाहिजे आणि कमीत कमी 2 वर्ष तरी तुम्ही क्लासिकल शिकलं पाहिजे. आपलं जे हिंदुस्थानी क्लासिकल शास्त्रीय संगीत आहे त्याचं 2 वर्ष तरी तुम्ही घेतलं पाहिजे ज्ञान. आणि त्यानंतर तुम्ही तुमचं एक शैली निवडली पाहिजे की तुमच्या आवाजाला कोणती शैली सूट होती. बरोबर. गझल होतीये की भक्तिगीत होतीये की सुगम संगीत होतीये. ह्या प्रकारे तुम्ही शैली निवडा आणि त्याच्यावर एका शैलीवरच तुम्ही काम करा. असं काम करणं काही हे पण गायचं ते पण गायचं, तर तुम्ही एक शैली ती पकडून त्याच्यावरती तुम्ही काम करा. मला वाटतं की नक्कीच आज या माध्यमातून मी येणाऱ्या तरुणींना नक्की हेच सांगेल की एखादी महिला आपल्या परिवाराबरोबर आपले छंद कशी जोपासती, बरोबर, आणि फक्त जोपासत नाही तर ते समाजाला सुद्धा ज्ञानदानाच्या अध्यात्म कार्यरत असतात. मला त्याच्यापेक्षा अजून येणाऱ्या तरुणींना वेगळी प्रेरणा काय, बरोबर ना मॅडम. मला वाटतं की शेवटचा राऊंड होत असताना एक आपला मजेशीर राऊंड असतो, रॅपिड राऊंड. बरोबर. तर मी तुम्हाला फक्त प्रश्न विचारणार, तर मी तुम्ही उत्तर द्यायचे. 2 आवडते गायक? पंडित भीमसेन जोशी आणि शोभा बुलबुल. 2 आवडती गाणी? इंद्रायणी काठी आणि सुनियोजी लताजींनी गाणी. 2 आवडते डिशेस? मला अगदी गावरान पदार्थ आवडतात, तांदूळाची उकड आणि झुणका भाकर. 2 आवडते चित्रपट? अर्थ आणि पाकिजा. वा. 2 आवडते टुरिस्ट स्पॉट? सिंगापूर, स्वित्झर्लंड. मला वाटतं की महिला दिनानिमित्त ही आमची संपूर्ण महिनाभर ही सिरीज चालू होणार आहे. महिलांना आपण काय संदेश देणार आज? महिलांना मी संदेश देऊ इच्छिते की तुम्हीही कोणीतरी आहात या पृथ्वीवर, तर तुमचं अस्तित्व हे तुम्ही दर्शवलं पाहिजे समाजाला आणि त्यासाठी तुम्हालाच मेहनत करावी लागणार. कोणी कोणाचीही तुम्ही वाट बघू नका की मला हे सपोर्ट करतील ते सपोर्ट करतील असं वाट न बघता तुम्हाला कष्ट करून पुढे जायचं आहे. तर तुमची एखादी प्रेरणा असेल ती समोर ठेवून तुम्ही पुढे जायचा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा त्यासाठी. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये कृपा मॅडमला त्यांच्या भावी आयुष्यामध्ये यश लाभो, चांगला आरोग्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढच्या मुलाखतीसाठी आपण नक्कीच उद्या भेटूया आणि आपला सगळ्यांचा निरोप देतो. धन्यवाद. धन्यवाद नितीन सर, तुम्ही इथं आलात.